शेळी हिटवर आहे की नाही कसं ओळखायचं? रंदे भैया सांगा बरं लवकर. नमस्कार, रंदे भैया शेळी पालन फार्म वरती स्वागत आहे. हा प्रश्न मला कालच्या प्रशिक्षणाच्या व्हिडिओच्या खाली कमेंट मध्ये आला होता की रंदे भैया शेळी हिटवर आहे की नाही कसं ओळखायचं, मुख्य माझाची शेळी कशी ओळखायची. चला तर मग सांगतो. आता हे बघा, शेळीला तर काही तोंड नाहीये की ती बोलणार आहे ए चिकने चलता क्या, असं तर ती बोकडाला बोलणार नाही. तिला तिचे लक्षणं ओळखून आपल्याला बघावं लागणार आहे की ती हिटवर आहे की नाही. आता लागवड करायची की नाही ते कळलं पाहिजे आपल्याला. मग ते कसं ओळखणार, कसं आपण ते करायचं नियोजन, चला मी तुम्हाला सांगतो. हे बघा, शेळी हिटवर आहे की नाही हे तुम्हाला कसं कळणार. त्याच्यामध्ये दोन पद्धती असतात. एक म्हणजे काय, काही शेळ्या ह्या ओपन असतात, म्हणजे काय लगेच लक्षात येऊन जातं की त्या शेळ्या हिटवर आहेत. म्हणजे काय काय लक्षणं त्या दावतात, तर त्यांच्यामध्ये लक्षणं असतात बघा. ज्या ओपनवाल्या शेळ्या असतात, एक सगळ्यात पहिले तर त्या दिवसभर ओरडणार. नॉर्मली गावरान शेळ्यांमध्ये हे लक्षण तुम्हाला दिसून येतं की ती शेळी अशी कावरी बावरी होत असणार, ओरडत असणार, खायला थोडंसं कमी खाणार त्या दिवशी. तर हे एक लक्षण आहे की शेळी हिटवर आहे, तुमच्या लक्षात आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, शेळी सोट गाळते, घाण गाळते. घाण बी कशा पद्धतीची, एकदम पातळ पाण्यासारखा डिस्चार्ज असतो आणि पारदर्शक डिस्चार्ज असतो. जसं की आपलं काच असती का, त्या काचेसारखा डिस्चार्ज असतो. ती घाण जर शेळी गाळत असली, अशी लंबी लंबी घाण, म्हणजे जर वरून पडली तर डायरेक्ट असे तार लटकती त्याची, तर ती घाण जर असेल तर समजून जायचं की शेळी हिटवर आहे. आता दुसरी गोष्ट, अजून काय लक्षण आहेत. जर त्या शेळीपेक्षा एखादी लहान शेळी तुमच्याकडे असेल आणि तिच्या अंगावर ताकद असेल किंवा नसेलही, तरी पण ती शेळी त्या लहान्या शेळीच्या अंगावर उड्या मारणार. ते एक लक्षण त्या शेळीचं तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. मग बोकड असो, शेळी असो, ती मोठी शेळी त्या लहान शेळीच्या अंगावर उड्या मारणार. आणि लहान असली तरीही मारते, तशातला काही भाग नाही, पण दुसऱ्या शेळीच्या अंगावर उड्या मारताना दिसली तर समजून जायचं ही शेळी हिटवर आहे. तिसरी गोष्ट, ओपनवाल्या शेळीची वारंवार शेपूट हलवणार. जर ती तुम्हाला कंटिन्यू शेपटी हलताना दिसेल, ओरडताना दिसेल, समजून जायचं ही शेळी हिटवर आहे. तिसरी गोष्ट, जर तुमच्या कळपात एखादं लहान सहान बोकड जरी असलं आणि ते जर तुमच्या शेळींच्या मागं लागत असलं तर समजून जायचं ही शेळी 100% हिटवर आहे. आता राहिली गोष्ट माझ्यासारख्या मुख्य माझाच्या शेळीची, तिचं कसं ओळखायचं. सगळ्यात बेस्ट उपाय, जर शेळी थोडी बी घाण टाकली किंवा काहीच लक्षात येत नाही तर त्या शेळीला 8 दिवस बोकडाजवळ सोडायचं, ती शेळी हिटवर येऊन जाते आणि लागून जाते. हा सगळ्यात बेस्ट पर्याय मला वाटतो. त्याच्यानंतर अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, ज्या प्रायव्हेट गोष्टी आहेत, त्या मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजमध्ये सांगणार आहे. आता याच्या उपर तर काही प्रायव्हेट ठेवत नाही आपण, पण तरीही सांगतो तुम्हाला लवकरच. रंदे भैया शेळीपालन फार्मला सबस्क्राईब, फॉलो करून घ्या. धन्यवाद. मोठा बोकड ठेवणे सगळ्यात सोपा